धकाधकीच्या जीवनामध्ये आजच्या या प्रसार माध्यमांच्या युगामध्ये लोकमाध्यमांचं भवितव्य इतकं धोक्यात आलेलं आहे की आज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं किंवा या सगळ्या माध्यमामधली विश्वासार्हता ही किती विश्वासार्ह आहे हा खूप आता येणारं भविष्यातलं खूप मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. सध्या सुरू आहे पण माझं एवढं सगळं हे केलं आहे. खरं तर कार्यक्रम करताना थोडासा सर्किट कार्यक्रम झाल्यानंतर आवडेल, परंतु भारतदेव छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक वर्ष आपण सगळेजण साजरा करतो. हॅलो हॅलो हॅलो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करूया. कसा महाराष्ट्राचा मराठी शाहीर डपाज कडाडला छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. महाराष्ट्राचा मराठी बाणा छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कडे नाद नदी हा दुमदुमला. नाद नभी हा दुमदुमला. नाद नभी हा दुमदुमला. जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला. जय घोष हा चालला. जय घोष हा चालला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. 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 अरे जनजागराची दिंडी आली गावा. जनजागराची दिंडी आली गावा. लोकजागराची दिंडी आली गावा. लोकजागराची दिंडी आली गावा. सगळे विद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. होय, अगदी 3 दिवसापासून वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सगळे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बरोबर. सगळ्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? सांग्रह कथा. या ठिकाणी काही कथा सांगायला आलेला आहोत का? नाही. थोडा मी विदाउट माईक करतो. या ठिकाणी काही कथा सांगायला आलाय का? अरे या ठिकाणी आपण कथा सांगायला आलेलो आहोत का? नाही. मग या ठिकाणी करायचं काय? भजे तळायचे. एवढं सगळं कोड बेट एवढं सगळं शांटिंग मध्ये आलोय. या ठिकाणी काय भजे तळायला आलोय का? एवढं विद्यार्थ्यांना जमा केलेलं आहे. यांच्या समोर तो असं काय विचारतो काय करायचं या सगळ्यांसमोर तुम्हाला पटक मी तुला पटकतो.
आदिवासी विद्यार्थ्यांचं शिबिर आहे. हा जेवढं एवढं शांत बसलेले, कार्यक्रम चांगला नाही झाला तर पटकी पटकी जण मारतील. नाटक पटकवायला नाही, नाटक पटवायला या ठिकाणी आलेलो आहोत आणि फार महत्वाच्या विषयावर आज आपण या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत. खरं तर आजच्या या प्रसार माध्यमाच्या युगामध्ये लोकांचा संवादच बंद होऊन झालाय. जो तो मोबाईल, जो तो टीव्ही, जो तो लोकांशी संवादच आता बंद झालेला आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधून वेगवेगळ्या सामाजिक विषयाच्या प्रबोधनाच्या संदर्भामध्ये आपल्याशी आज या पथनाट्याच्या माध्यमातून संवाद करायचा आहे. बरं, नाव काय तुमचं? मला आबू म्हणतात. नियमन सांगा. आबू म्हणतात. हो, विद्यापीठामध्ये कार्यक्रम आहे, आवाज कसा खणखणीत यायला पाहिजे. खणखणीत जरा जोरात सांगा. ऐक बा. हा, अच्छा, म्हणजे तुम्हाला आबू म्हणतात का? होय, मला आबूच म्हणतात. मग मला बाबू म्हणतात. हे लय तीन पाठ वाटत हा. राव. याच्या माग पुढं काय तर लावलं पाहिजे रे. काय टिया टोपी मार? अरे टिया टोपी माग काय लावतो, चांगला राव राव म्हणजे तुम्ही आबूराव आणि आम्ही बाबूराव. अरे पण येड्या, आपला आपण राव लावून काय उपयोग? या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आपल्याला राव म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. एक्झॅक्टली करेक्ट. हा. पण काय केलं पाहिजे रे? काय म्हटलं तू? एक्झॅक्टली करेक्ट. भाऊ, आपल्या संघ इंग्लिश मध्ये बोलायचं नाही. इंग्लिश मध्ये अजिबात बोलायचं नाही. का बरं? मी पण लय इंग्लिश शिकेल आहे तुझ्यासारखी शायनिंग मारत. तुला इंग्लिश येत नाही? माझ्या एवढं इंग्लिश शिकलेले तर एक बी तुमचा कलाकार नाहीये. बरं. माझ्या एवढी इंग्लिश शिकलेली तर एक बी विद्यार्थी नाहीये. बरं. जळगाव जिल्ह्याचे एसपी, डीएसपी, कलेक्टर महोदय सुद्धा माझ्या एवढी शिकलेले नाहीत. एवढी भारी आपली डिग्री आहे. म्हणजे तू मार खाशील तर खाशील, मला मी आवडशील. अरे एवढी भारी आपली डिग्री आहे. बरं, एवढी भारी तुझी डिग्री आहे. हा. बरं, तुझ्या डिग्रीचं नाव तरी काय? एम फॉर फेल. कोणता आहे बोंबियल? मेल नाही, मग? माझ्या डिग्रीचं नाव आहे. बरं. तू आतापर्यंत एम.कॉम ऐकलं, B.Com ऐकलं, B.एड ऐकलं, B.एड ऐकलं, पण एम फॉर फेल ऐकलेलं नसेल. नाही हो. आपली डिग्रीच तशी नाही. कारण की एवढ्या भारी भारी डिग्री आम्हाला काही समजत नाही दादा. हा. तुझी डिग्री जरा इसकडून सांगतो का? यम म्हणजे काय रे? यम म्हणजे काय रे? हा? अरे तो माणसाला उचलणारा यम ना. अशिक्षित, निरक्षर, ध. अरे यम म्हणजे मराठी. हो, यम म्हणजे मराठी. मराठीचा शॉर्ट फॉर्म यम. यम म्हणजे मराठी. फोर म्हणजे चौथी. दादा लक्षात आले पाहिजे. आले का? हो. यम म्हणजे मराठी. फोर म्हणजे चौथी. फेल म्हणजे नापास. यम फोर फेल. मराठी चौथी नापास. आहे का कोणी एसपी, डीएसपी, कलेक्टर? एवढं पण शिकत नाही रे. आपल्या नादाला अजाबात लागायचं नाही. बरं. मराठी माणूस लय स्वाभिमानी माणूस. लय स्वाभिमानी माणूस. मराठी माणूस फक्त दोनदाच इंग्रजी बोलतो. हो रे. एकदा पोटात टाकल्यावर. ओके माय थँक्यू. काय शिकलेला नसेल, पोटात टाकला का इंग्रजी बोलणार आणि दुसऱ्यांदा राग आल्यावर कसं? शट अप. जलगाव में किसी का आवाज नहीं आने को मांगता. त्यामुळं लोकांना रुचेल, पचेल, समजेल अशा लोकांच्या भाषेमध्ये आता डिजिटल इंडिया आहे, मीडियाचं युग आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती प्रबोधन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. पण जेवढं महत्वाचं लोकमाध्यम, लोकभाषा, लोकसंवादाच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन करायचं आहे. आणि म्हणून अनेक सामाजिक समस्या तर आदिवासी भागांमध्ये सुद्धा अनेक सामाजिक समस्या आहेत. पण आज खरं तर व्यसन म्हणजे फॅशन होऊन गेलेली आहे. व्यसनाच्या संदर्भामध्ये आज खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाची समस्या वाढत चाललेली आहे. आणि म्हणून पुढच्या एक 10 मिनिटाचं व्यसन मुक्तीच्या संदर्भातलं एक पथनाट्य आपण सादर करूया. सुरू करायचं. अरे जनजागराची अग काय सांगू बाई तुले, काकाचे गेले बापूचे वडील नाही आले अजून.
वाट पाहून डोळे गेले सुजून सुट्टीचा दिस म्हटलं जाऊ नका कुकडे पोरांना द्यावं तुम्ही घालून कपडे व तरी पण गेले दारू पेवाले माय असतील कोणत्या तरी गटारीत पडून बापूचे वडील नाही आले अजून आला वाटतं मुर्दा दारू ढोसून उघडच आहे उघडच ठेवते वाटत आता का बाया आला काय ढोसून अरे तुला माणूस फरव का काय घरात खायला नाही पोराला पुस्तक नाही पुरीला फरक नाही तुला सकाळ संध्याकाळ ढोसले आता पोरं बाळासनं काही खाऊ घालू तुझं डोंबाल माझ्या डोंबाल काय खाऊ घालते त्या डोंबाल खाऊ घाल अरे कमावणारा बी मीच आणि गमावणारा बी मीच आणि आम्ही बसतो भिताडी मुजीत नाकणे धरण तपकीरवड तपकीर वडीतले दारू पितो आणि ती माझ्या पैशाची पितो जास्त टाटर काय करते पदार घे पहिले तेवढं बरं कळत हो तेवढं बरं कळत बायकोचा पडलेला पदर तेवढा दिसतो पण आपला संसार सगळ्या खड्ड्यात चालले त्याच्याकडे लक्ष नाही बायकोचा पडलेला पदर तेवढा दिसतो पण आपली बायको उघड्यावर संडासला जाते त्याच्याकडे लक्ष नाही या बांबुरीच्या सगळ्या बाया मला दिसतो टुचू 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 कसं चाललं बाई माझ्या मलाच माहिती लोकांच्या शेताबावर जाते खुरपा खारपायचे काम करते पोरांना कॉलेजमध्ये पाठवते अहो माझ्यासारखी चांगली बायको भेटली म्हणून वाचला नाही तर केव्हाच टीव्ही कॅन्सर होऊन गेला असता टीव्ही कॅन्सर नवरा काय दारू पियाला काळजी ढोलकी सारखी टन 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 वाजते आजारी आहे पहिले शेजार पाजारचे लोक बघा आपल्या बायकांना टीव्ही कूलर फ्रीज घेऊन जातात आणि हा बाबा दारू पिऊन टीव्ही घेऊन येतो चांगला 14 एकराचा शेतकरी म्हणून बापाने याच्या गळ्यामध्ये बांधली पण दारू पायी सगळी शेती घाण ठेवली आणि आता फिरतो या 14 एकराचा शेतकरी लोकांची कपाशी गोळा करीत मार पाणी दाब कपाशी मार पाणी दाब कपाशी कसं चाललं बाई माझ्या तुलाच माहितीये मला काहीच माहित नाही फिरायला उतरवले परत जातो 90 मार्क्स राहतो मग तिला पा अरे नको रे दादा नको पिऊ ती दारू त्या दारूमुळे पैसा जातो आणि संसाराचंही वाटोळा होतं हे पोरं तोंडावरती का संबोलत नव्हते त्या पायऱ्या बोलायला लागल्या अहो मी कशाला शिकू तुमच्या गुणामुळे पोरं तुमच्या जवळ येत अहो कधी त्यांना पेरमाने जवळ घेतलं का कधी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केलीत का अहो कधी आठवड्याचा बाजार करून त्यांना गुळाची जिलेबी तरी खाऊ घातली आहे का जिलेबी जिलेबी अरे मला एवढे दारू पिल्यानंतर चकण्याला पैसे राहतात जिलेबी मागते पदार घ्या पहिले अरे जातो दारू पिसळतो मग तुझ्याकडे नका धनी तुम्ही नका पिऊसकी दारू नका पिऊसकी दारू या दारूच्या नादात झाला संसाराचा विचका मदन अरे मला नको शिकवू तुझं शहाणपण बाई तुझं शहाणपण बाई अरे दारू पिल्या बिना माझ्या जीवाला परवत नाही ग बाई तो कोण थांबवणार याला विद्यार्थी मित्रांनो अशा या वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून आपलं प्रबोधन करण्यात येते कशासाठी कारण देशाचे तुम्ही भावी आधारस्तंभ आहात जगाच्या पातळीवर तरुणांचा देश म्हणून आज आपल्या युवकांकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं अशा या वेगवेगळ्या सामाजिक शिबिराच्या माध्यमातून उद्बोधन शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे
केवळ नोकरी व्यवसाय हा सगळ्या गोष्टी आहेत, पण देशासमोर असणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक समस्यांचं आत्मभान आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि या सगळ्या समस्यांचं निर्मूलन करण्याच्या दृष्टीनं या देशाचा कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून आपलीही काहीतरी भूमिका असली पाहिजे. फक्त या देह जन्माला आलाय, मायबापांना जन्म दिलाय, शिक्षण केली, नोकरी केली, हे तर आपल्या आयुष्याचा भाग आहेच आहे, पण या देशाचा एक कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून आपली सुद्धा एक भूमिका असायला. कुठल्याही व्यसनांना आपण तर बळी जायचं नाहीच, पण व्यवस्थेमध्ये अशा ज्या काही सामाजिक समस्या आहेत, या समस्यांच्या निर्मूलनासाठी सुद्धा आपली महत्त्वाची भूमिका असायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये जर आपली योग्य पद्धतीचं जर नियोजन झालं तर एक सुंदर असं दृश्य आपल्याला बांबूच्या बाया गेला टोचून बोलता म्हणून तिकडे असा दारू पिऊन पडलेला होता आणि तिकडनं ते आपले झाले होते खिराडे सर असं माणूस आहे बरं आपल्या ओळखीला दिसतोय वा असा बाहेर काढला आणि धुतला. म्हणजे लाताने धुतला का बुक्क्याने धुतला? अरे मी दारू पिऊन गटारीत पडला होता, बाहेर काढला चांगल्या पाण्यात धुतला. चांगल्या पाण्यात. आणि म्हणे अरे म्हणे येड्या. काय म्हणले? अरे म्हणे येड्या. येडा म्हटलं. आतापर्यंत 1000-5000चे लोक येडा म्हणायचे, पण आता विद्यापीठाचे प्राध्यापक मी येडा प्रेमाने म्हटले येड्या. अरे म्हणे येड्या, तुझं वाटण झालं तर झालं, बायका पर्यंत कशाला करतो म्हणे, चांगले सोन्यासारखे पोर आहे, चांदी सारखी बायको. म्हणा म्हणा हो म्हणा, चांदी म्हणा, लोखंड म्हणा, काही म्हणायचं ते म्हणा, नाहीतरी माझ्या आयुष्याचं सगळं भंगारच करून टाकलंय. चांदणी सारखी बायको आहे म्हणे. हा, चांदणी सारखी बायको. 2 लेकरं झाल्यावर तुम्हाला चांदणी दिसायला म्हणणं म्हटलं महिनाभर कामाला गेलो, हेतीसाठी आणलाय पातळ आणि कोणासाठी घट्ट शर्ट. आजपासून दारू पिणार नाही, दारू सोडले. तुम्ही दारू सोडली. अव कोल्हापूर गेले, दारू सोडली, अंगार लावला, दारू सोडली, लिंबू केलं, दारू सोडली. दारू 17ला धरली, 17ला सोडली. सोडली. पडला तर चालेल. काय म्हणले तुम्ही? पदर पडला तर चालेल म्हटलं, आता घेऊ नको कडे. हा, मन पदर पडला तर चालेल. तुम्हाला चालेल, पण मला चाललं पाहिजे. चांगले लांब सडक केस होते, चांगले लांब सडक केस होते. या बाबाची काळजी करू करू सगळे केस गळून गेले. आता बरी बोडकी चांगली दिसते. मन सांगतोय आता दारू सोडली सोडली सोडली. अहो कसा विश्वास ठेवायचा? अजून हागाचा कर, हे पोरं कमी झालं का गाव गोया कर. कसा विश्वास ठेवायचा? 25 वर्ष झाले या बाबाशी संसार करते. 25 वर्षात फक्त 2च काम यांनी केले. कोणते? हे 2 पोरं पैदा केली. या 2 पोराची 100 वेळा शपथ घेतली, दारू सोडली आणि 100 वेळा शपथ उडली, आणि आता परत सांगू राहिलाय मन. सांग त्या माईला सांगू, काल ते अभ्यास घेतला जागा मी. हो ग मम्मी. काय म्हटलं? मम्मी मुंबईला मामा म्हण. पप्पा. मला काय मम्मी. ते बापले पप्पा. मॉम म्हण बेटा. मला काय मम्मी. तुझ्या बापले पप्पा. मानलंस की जाईल. दारू पिऊन तर सगळ्या संसाराचं वाटोळं केलं होतं. ना घरात फुटका म्हणे, ना घरात फुटकं भांड. लोकांच्या शेता वावरात गेले, खुरपा खारपायचे कामं केले, बचत गटात पैसा साठवला, पोरांना शाळेत पाठवलं. बघा हो, चालणाराचे पोर कसे मम्मी पप्पा म्हणायला लागल्या, आणि तुम्ही खरंच दारू सोडली. काय विश्वास हे नाही. बाय, हे संडास बांधलं सामान सगळं, सिमेंटच्या गोण्या, रेती, विटा. बाय माझ्यासाठी संडास बांधायचं सामान नाही, गावच्या लोकांसाठी बांधतो. सिमेंटच्या गोण्या, इटा कोणाच्या दारातून उचलून आणला असेल याने. या बाबाचा भरोसा नाही.
मागच्या टायमाला बचत गटातून कर्ज काढून संडास बांधायचं सामान आणलं, पण संडासाचं भांड इतकी दारू पिऊन आला म्हणून. अरे आता खरं दारू मी सोडली, संडास बी बांधतोय मी. तुम्ही खरं त्यासाठी संडास बांधा? मग जो माणूस बायकोची एवढी काळजी घेतो म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मायवो, म्हणजे तुम्ही खरंच दारू सोडली, हा? खरंच दारू सोडली. आव आनंद झालाय, हा आनंद झालाय माझ्या मनाला. काय बेकार बाई आहे बापा, खूप खुश आनंद व्यक्त करते. मला मारायच्याच मागे दिसते. अहो रोज कुंकू थोपून कामाला जायची, त्याचा कुंकाला आकार ना उकार. नवरा हाय काय नाही काय, दारुड्या नवऱ्याचा भरोसा काय केव्हा करतो. आणि बाबाची तर गंमतच भारी, नेमकं दारू पिऊन आला की हा डबडे घेऊन रस्त्यावर जाय, पण रस्त्यावर बी नेमून बसलं नाही, रस्त्याच्या मधोमध बापाचा रस्ता, समोरून ट्रक जाय, एसटी जाय, कधी कुठल्या गाडी खाली त्याचा भरोसा नाही. आता तुम्ही व्यसनमुक्त झाला म्हणजे आकारात आला. अहो या कुंपाला आकारात घेत होते, पुसत नव्हते. अवधी साज सोन्याचा उगवलाय हो माझ्या नवऱ्यानं. सर काय नमस्कार घालताय, सगळ्या आदिवासी पाडा ओळखतो फिटाड. पहिले पिठाड मार. तरी मी तुमची ओळख सांगते. हा. बरं का बहीण, लग्नाच्या टायमाला हो माझा नवरा अगदी शाहरुख खान दिसायचा. अरे त्यांना खरं पण असं काहीतरी सांग. लग्नाच्या टायमाला शाहरुख खान, दारू पिऊ पिऊ कसा कादर खान. झालं 4 वेळा ऍडमिट केला, आता कुठं ठिकाणावर आलं, पण आता सोडलेली आहे. अवधी साज सोन्याचा उगवलाय हो. काय झालं? माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव. तिच्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव. तिच्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव. तिला पियानो थोडा लाडळ दिली मला, ह्या रस्ता धावला माझ्या बापाला. ए सोन्याचा वारा आणि संसार गाला, सोन्याचा वारा आणि संसार गाला. रस्ता धावला ग माझ्या पप्पानं माझ्या डॅडीनं. बघा हो, पोरांच्या चेहऱ्याकडे बघा. मी स्वतःनं. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव. तिच्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव. जागराची आली गावा, जागराची आली गावा, जागराची आली गावा, जागराची आली गावा. सोपं सरळ, मनोरंजक पण तेवढंच प्रबोधनात्मक. एखादी गोष्ट खूप सिरियसली लोकांना सिरियसली सांगायला गेलो तर लोक फार सिरियसली ऐकत नाही. त्यामुळे तीच गोष्ट विडंबनात्मक पद्धतीनं, मनोरंजनात्मक पद्धतीनं जर आपण सांगायला गेलो, ठीक आहे 100 लोक बसतील, लगेच काही सगळ्यांचा, किमान एका माणसावर जरी त्याचा परिणाम झाला तरी आपण यशस्वी झालो. पण आपणही बऱ्याच वेळेस एखादा खूप लोकांना ही गोष्ट करून, मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात हे सगळं फार खूप विनोदी होतं किंवा काय होतं, पण आज एवढ्या धकाधकीच्या जीवनात माणसाच्या आयुष्यात एवढे दुःख आहेत, व्यक्त व्हायला सुद्धा त्याच्याकडे जागा नाही. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं आपल्या पथनाट्याची किंवा आपल्या पथकाची किंवा आपल्या विषयाची जर मांडणी केली तर निश्चितपणे त्याच्यावर परिणाम होत असतो. अगदी 4 माणसं आहेत, एक वाचन करण्यात आणि ह्या पद्धतीनं इतकं साध्या सोप्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन आपण या विषयाच्या अनुषंगाने बोलू शकतो. हे फक्त उदाहरण आहे, हे फक्त व्यसनमुक्ती आहे. आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपण ते जाऊ शकतो. आता एक विषय मांडायला आपल्याकडे भरपूर आहे, भरपूर. मागच्या 30 वर्षाच्या ह्याच्यामध्ये 30,000 पथनाट्य करत असताना अनेक विषयाचं प्रबोधन केलेलं आहे. अनेक विषयाचं प्रबोधनात्मक विषय हाताळून हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत. परंतु